हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा. अभंग 2377. अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेंडे, तो या गवळ्यांचे घरी उंबरा चढता टेका धरी. मारिले दैत्य गाडे, ज्याचे पुराणी पवाडे. तुका म्हणे कळा, अंगी जयाच्या सकळा. 2377. असंख्य ब्रह्मांडे ज्याच्या एका रोमावर स्थित आहेत अशा विराट स्वरूपाचा परमात्मा नंदाच्या घरी बाळ रूपात अवतीर्ण होऊन घरादाराचा उंबरठा ओलांडताना हाताचा टेका घेऊन चढतो. अतिशक्तिमान दुष्ट दैत्य ज्याने सहज मारले अशी ज्याची पुराणात कीर्ती गायली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, असे कला चातुर्य कौशल्य ज्याच्या अंगी आहे तोच हा विठ्ठल आहे. 2378. सावधान ऐसे काय ते विचारा, आले हो या संसारा सकळही. अंती समयाचा करणे विचार, वेचती सादर घटिका पळे. मंगळ हे नोहे कन्या पुत्राधिक, राहिला लौकिक अंतरपाठ. तुका म्हणे देव अंतरला दुरी, डोळिया अंधारी पडलीसे. 2378. मनुष्य देह धारण करून तुम्ही सर्वजण संसारी झालात तर मनुष्य देहाचे सार्थक कशात आहे याचा सावध होऊन विचार करा. सावधान म्हणजे अंत समयाचा विचार करणे. जी घटिका पळे संसारासाठी खर्च होत आहेत याविषयी सावध होणे. आपल्या कन्या पुत्राचा विचार मंगलकारक नाही. देवाच्या आणि आपल्यामध्ये लौकिकाचा अज्ञानाचा अंतरपाठ आहे, तो दूर झाला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, अज्ञानाच्या अंधारात ज्ञानदृष्टी हरवल्यामुळे डोळ्यासमोर अज्ञान अंधार पसरला आहे, त्यामुळे तुला देव अंतरला आहे. 2379. लवन मेळविता जळे, काय उरले निराळे. तैसा समरस झालो, तुझ माझी हरपलो. अग्नी कर्पुराच्या मेळी, काय उरली काजळी. तुका म्हणे होती, तुझी माझी एक ज्योती. 2379. पाण्यात मीठ कालवले तर ते निराळे काय उरते, त्याप्रमाणे देवा तुझ्या स्वरूपात मी समरस होऊन तुझ्यामध्ये हरपलो. अग्नी आणि कापूर यांचा संयोग झाल्यावर तेथे खून म्हणून काजळी उरते का. तुकाराम महाराज म्हणतात, मुळातच एक असणारी तुझी माझी स्वरूप ज्योती पुन्हा आपल्या एक रूप झाली आहे. 2380. सुख नाही कोठे आलिया संसारी, वाया हाववरी होऊ नका. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. 14 कल्पेवरी आयुष्य जयाला, परी तो राहिला ताटाखाली. तुका म्हणे योगी जाय वेगी जाय सुटोनिया, धरोनी हृदया माझी हरी. 2380. आलेल्या संसारात सुख अजिबात नाही, त्या सुखाचा हव्यास करू नका. हा संसार म्हणजे दुःखाचा कैदखाना आहे, येथे चिरंतन अविनाशी सुखाच्या विचाराचा अनुभव नाही. 14 कल्पापर्यंत ज्याला आयुष्य लाभले तो मार्कंडेय जीर्ण झोपडीत दारिद्र्य भोगत राहिला. तुकाराम महाराज म्हणतात, त्या श्रीहरीला हृदयात साठवून ठेव, या दुःखाच्या कैदखान्यातूनच चटकन सुटून जाशील. 2381. तुझ करिता होय ऐसे काय नाही, डोंगराची राई रंकराना. अशुभाचे शुभ करिता तुझ काही, अवघड नाही पांडुरंगा. 16 सहस्र नारी ब्रह्मचारी कैसा, निराहारी दुर्वासा नवल नवी. पंचव्रतार द्रौपदी ते सती, करिता पितृ शांती पुण्यधर्मा. दशरथ पातकी ब्रह्म हत्यारासी, नवल त्यांचे कुशी जन्म तुझा. मुनीश्वरा नाही दोष अनुमात्र, भांडविता सूत्रवध होती. तुका म्हणे माझे दोष ते काही, सरता तुझे पायी झालो देवा. 2381. तू करतोस आणि ते होत नाही असे काहीच नाही विठ्ठला. तू डोंगराची मोहरी आणि रंकाचा महाराणा करू शकतोस. अशुभाचे शुभ करणे पांडुरंगा तुला अशक्य नाही. 16 सहस्र नारी असून तू ब्रह्मचारी कसा आणि निराहारी
असून दुर्वासाने तृप्तीचा अनुभव कसा घेतला याचे आश्चर्य आहे. 5 पांडवांची पत्नी एक द्रौपदी ती प्रतिव्रता म्हणून मान्यता पावली आणि कुलातील सर्वाचा नाश करण्यास कारण असणारा धर्मराज पुण्यवान म्हणवितोस. ब्रह्महत्येचे पातक करणाऱ्या दशरथ राजाच्या पोटी तू राम अवतार घेतलास. मुनिश्रेष्ठ नारद 2 भावात भांडण लावून त्यांचा वध करविताना त्यांना कणभरही त्याचा दोष लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या महान दोषी लोकांपुढे माझे दोष किती नगण्य, पण मी तुझ्या चरणाचा आश्रय घेऊन पापरहित झालो आहे. 2382 आवडीच्या ऐसे झाले मुखा आले हरिनाम, आता घेऊ धनिवरी मागे उरी नुरे तू, सांठवन मना ऐसी पुढे रासी अमोप, तुका म्हणे कारण झाले विठ्ठल या ती अक्षरी. 2382 मुखामध्ये सतत हरिनाम जप घेऊ लागला, हे माझ्या आवडीला धरून आले. आता हरिनामाची गोडी तृप्त होईपर्यंत चाखत राहू, मागे कोणतीही भूक शिल्लक राहणार नाही. हरिनाम साठवण्याचे मन हे विशाल साठवण आहे. या गोडीसाठी त्यामध्ये साठवण करू, कारण हरिनामाच्या अमाप राशी पुढे शिल्लक आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल या 3 अक्षरांनी माझे जीवन कार्य पूर्ण झाले. 2383 उपजोनी मरे परी हेची वाटे भरे, नाही आवडीसी पार न मनवे झाले फार, अमृताची खाणी उघडली नवे धनी, तुका म्हणे पचे विठ्ठल हे मुखारुचे. 2383 मरून वारंवार पुन्हा जन्माला येऊन मुखाने विठ्ठल विठ्ठल नाम घेणे हेच आम्हाला बरे वाटते, कारण या विषयाच्या आवडीला पार नाही. कितीही घेतले तरी फार झाले असे वाटत नाही. विठ्ठल नामाचा जप म्हणजे अमृताची खाणी उघडलेली आहे. कितीही सेवन केले तरी तृप्त होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल नाम एकमेव सत्य आहे की जे जिभेला रुजते आणि पोटाला पचते. 2384 लटिकेची साच दाविले अचळ, पीडितसे काळ किती म्हण, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा दाविला जगदाकार, सांभाळी सांभाळी आपुली हे माया, आम्हासी का भयभीत केले, रूप नाही त्यांसी ठेविले नाम, लटिकाची भ्रम वाढविला, तुका म्हणे कागा झालासी चतुर, होतासी निसुर निर्विकार. 2384 जे भ्रामक आहे ते सत्य आहे असे भासवून हा काळ सर्वांना किती छळतो आहे. हे विठ्ठला, तू सत्य आहेस हे त्रिवार सांगतो असे असताना हा भ्रामक आभास का दाखवला. देवा, ही तुमची माया आवरून धरा, तिने आम्हाला भयभीत का केले आहे. निर्गुण निराकार व्यापक स्वरूप असताना सगुण साकार नामरूपाचा खोटा हा भ्रम का वाढवला. देवा, तुम्ही निर्विकार निष्ठुर असताना जगत विलासाचा चातुर्य आणि खटाटोप कशाला केलास असे तुकाराम महाराज म्हणतात. 2385 आमच्या कपाळे तुझ ऐसी बुद्धी, धरावी ते शुद्धी योगाने, काय या राहिले विनोदा वाचून, आपुलिया भिन्न केले आम्हा, कोठे मूर्तिमंत दावी पुण्यपाप, काशासी संकल्प वासी विसी, तुका म्हणे आता आवरावा चेडा, लटिकी येते पीडा पांडुरंगा. 2385 देवा, आमच्या बलवान प्रारब्धाने तू आमचा स्वीकार करू नये अशी तुझी मनोवृत्ती झाली. आमच्या प्रारब्धामुळे ते दुःख अटळ आहे. देवा, तू आम्हाला तुझ्यापासून वेगळे ठेवलेस. या जीव घेण्यात थट्टे वाचून काय अडले होते. विठ्ठला, मूर्तिमंत पाप पुण्य प्रत्यक्ष कोठे आहे ते दाखव. त्याचा संकल्प तूच आमच्या मनात उत्पन्न करतोस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, हे चेटूक आवरा आणि आमच्या मागे खऱ्याचा भास करणारी खोटी माया आहे तिची पीडा दूर करा. 2386 न बोलावे ऐसे जनासी उत्तर, करीतो विचार बहु वेळा, कोण पाप आड ठाकते येऊन, पालटी तगुण अंतरीचा, संसारा हाती सोडविला गळा, काहे अवकळा येती पुढे, तुका म्हणे सेवे घडे अंतराय, यासी करू काय पांडुरंगा. 2386 जनसामान्यांशी कसलीही चर्चा करू नये असा निर्धार करतो, पण त्याच वेळी कोणते पाप आड येते आणि चिंतन करून ठरविलेले विचारात आचरणात येत नाही. संसाराच्या पाशातून मी स्वतःला सोडवून घेतले तरी सुद्धा अशा प्रकारची अवकळा माझ्या मागे का येते.
तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला तुझ्या सेवेत मन प्रवृत्त आहे तरी सुद्धा सेवा कार्यात अडथळे येतात, त्याला काय करू. 2387. आता हे उचित माझी जनाती, पाहिजे फजिती केली काही. मग मी तुमचे न सोडी चरण, त्रासोनी या मन येईल ठाया. वावगे वाणीचा न दरी कांटाळा, एसी का चांडाळा बुद्धी मज. तुका म्हणे जरी माथा बसे घाव, तरी मग वाव नेगे पुढे. 2387. देवा आता जनांच्या हातून माझी फजिती व्हावी हेच योग्य आहे, कारण सगळीकडून फजित पावलेले मन कंटाळून तुझ्या पायाशी येईल आणि तेथेच अक्षय राहील. व्यर्थ बडबड करण्याचा कंटाळा का येत नाहीस. अजून माझ्या चांडाळाची बुद्धी अशी का होती. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा माथ्यावर घाव बसला की माझे मन हे व्यर्थपणे संसाराकडे धाव घेणार नाही. 2388. मायेवरी सत्ता आवडीची बाळा, संकोचोनी लढा प्रतिपाळी. अपराध माझे न मनावे मनी, तुम्ही संतजनी माय बापी. आरुषावचनी लेकुरांची आळी, साहोनी कवळी मागुताली. तुका म्हणे अंगी काय नाही सत्ता, परिनिष्ठुरता उपजेना. 2388. बालकाच्या वरील अपार प्रेमाची सत्ता मातेवर असते. त्या आवडीच्या भिडेने त्याला कसलेही लाड पुरविते. त्यावेळी तिच्या मनात शंका संकोच नसतो. ती मोठ्या प्रीतीने बाळाचे पालन पोषण रक्षण करते. तुम्ही संतजन असेच माझ्यासारख्या अजान लेकराचे अपराध मनात धरू नका. लेकराचे लढिवाळ बोल, त्याचा हट्ट, त्याच्यावरील प्रेमापोटी माता सहन करते आणि त्याला प्रेमभाराने कवेत घेते. तुकाराम महाराज म्हणतात, माता बाळाच्या हट्टाला त्रासून त्याला शासन करू शकत नाही, परंतु बाळाविषयीच्या प्रेमामुळे तिच्या मनात राग निष्ठुरता निर्माण होत नाही. 2389. कैसा होतो कृपावंत, बहुसंत संगाती. पुसणे नाही याती कुळ, लागो वेळ नेदावी. एसी काय जाणो किती, उतरली 10वी वैकुंठीच्या वाटा. पाहता मोठा संपन्न, अभिमान तो नाही अंगी. भक्ता लागी न बैसे, आले घ्यावे भलत्या काळे. विठ्ठले बळे आगळा, तुका म्हणे आळस निद्रा. नाही थारा ते ठाई. 2389. हा विठ्ठल कसा कृपावंत आहे याविषयी संत त्याची महती सांगून गेले आहेत. याची भक्ती करणाऱ्या परम भक्ताला त्याची श्रेष्ठ कनिष्ठ जात उच्च नीच कोळ विचारत नाही. त्याच्या उद्धारासाठी वेळ लागू देत नाही. त्याच्या कृपावंत गुणामुळे असंख्य साधक भवसागर पार करून गेले. अद्यापही कितीतरी उद्धरून जात आहेत. संत सांगतात, हा देव आपल्या भक्तांना वैकुंठीच्या वाटा दाखवितो. हा फार ऐश्वर्य संपन्न आहे असे करताना तो अभिमान अंगी धरीत नाही. हा अखंडपणे विटेवर उभा आहे, खाली बसत नाही. भलत्या काळात भलत्या वेळेला आलेल्या भक्तांचा स्वीकार करतो, अपमान करीत नाही. तो महाशक्तिशाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्या ठाई आळस झोप यांना ठाव नाही. 2390. सदैव हे वारकरी, जे पंढरी देखती. पदोपदी विठ्ठल वाचा, तया कैचा संसार. दोष पळाले पळाले पैल आले हरिदास. प्रेम वाते भरले अंगी, निर्लज्ज रंगी नाचती. गोपी चंदनाची उटी, तुळसी कंठी मिरवती. दुर्बळा या शक्तीना त्याही जना पुरता. तुका म्हणे देव चित्ती, मोक्ष हाती रोकडा. 2390. जे वारकरी नियमित पंढरीला जातात ते भाग्यवान आहेत. पदोपदी वाचेने विठ्ठल नामाचा जप करतात, त्यांना संसाराचे भय वाटत नाही. हे हरिदास चंद्रभागेच्या पैल तीरावर पोहोचले, भवसागर पार झाले, त्यांचे दोष नष्ट झाले. विठ्ठल प्रेमाचे भरते अंगात भरले आहे. ते देहभान विसरून त्या भक्ती रंगात नाचतात. कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावतात, गळ्यात तुळशी माळा घालून असे अलंकाराप्रमाणे गौरवाने मिरवतात. हे वारकरी नशीबवान आहेत. हा देव केवळ वारकऱ्यांसाठी नाही तर दिनदुबळ्या निर्बलांसाठी विटेवर उभा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देव अशा भक्तांच्या चित्तात राहतो, त्यांना रोकडा मोक्ष प्राप्त झाला असे समजावे. 2391. 2391. ऐसी ठावी वर्मे तरी सांडवलो भ्रमे. सुखे नाचतो कीर्तनी, नाही आशंकित मनी. ऐसे आले हाता, बळे तरी गेली चिंता. सुख येते आले तरी, नाही अनेकांची उरी. ऐसे केले देवे, पुढे काहीच न व्हावे. तुका म्हणे मन, आता झाले समाधान. 2391. चिरंतन खऱ्या सुखाचे असे रहस्य कळाले की
भौतिक सुखाच्या भ्रमातून मुक्त झालो. आता कीर्तनात सुखाने नाचतो, कारण मन माझ्या विषयी आशंकित नाही. माझ्या हाती असे बळ मिळाले की त्यामुळे सर्व चिंता दूर झाली. असे सुख प्राप्त झाले की अन्य भौतिक सुखाच्या प्राप्तीची इच्छा उरली नाही. पुढे आयुष्यात काही मिळावे अशी अपेक्षा नाही. हीच स्थिती देवाने मला दिली आहे. माझे मन समाधानी झाले, सर्वत्र आनंद भरून उरला आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. 23:92 चित्ती बैसले चिंतन, नारायण नारायण, न लगे गोड काही आता, आणिक दुसरे सर्वथा, हरपला द्वैत भाव, तेने देहची झाला वाव, तुका म्हणे आम्ही झालो निष्काम, एकामी. 23:92 माझ्या अंतकरणात नामाचे चिंतन एकाग्र झाले आहे. त्या नाम चिंतनाविषयी मला अन्य काही साधन प्रिय वाटत नाही. मी ही गोष्ट विश्वासाने सांगतो. माझ्या ठिकाणी देहात्मभावना नष्ट झाल्याने देहच अप्रिय वाटू लागला. तुकाराम महाराज म्हणतात, इंद्रिय सुख भोगाविषयी आम्ही निष्काम झालो. 23:93 नवे परी म्हणवी दास, काही निमित्तास मूळ केले, तुमचा तो धर्म कोण, हा आपण विचारा, नाही शुद्ध आचरण, परिचरण चिंतितो, तुका म्हणे पांडुरंगा, ऐसे कागा ने नाही. 23:94 व्यापिले सर्वत्र बाहेरी, भीतरी अंतर, ऐसे गोविंदे गोविले, बोले नवजाय बोलिले, संचिताची होळी, करुणी जीव घेतला बळी, तुकया बंधू म्हणे नाही, आता संसार उरी काही. 23:94 जो सर्व देव सर्वत्र व्यापून उरला आहे, तो माझ्या अंतरात आणि बाहेरही ओतप्रोत भरलेला आहे. अशा प्रकारे या गोविंदाने मला त्याच्या स्वरूपात बद्ध करून ठेवले की मी ती अवस्था शब्दात वर्णन करू शकत नाही. त्याने माझी संचिताची होळी करून देहात्मभाव नाहीसा केला. आता मला संसाराची आसक्ती उरली नाही, असे तुकाराम महाराजांचे बंधू म्हणतात. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.